माणूस निरा काहीच काम करत नाही बा, नुसता बशर राहते हा माणूस, काहीच घेणं देणं नाही या माणसाले. का काही आठवण आहे की नाही तुम्हाला? मी 4 दिवस झाले तुम्हाला की घर सारासाठी माती सांगेलाय की काही कधी आणून देता तुम्ही, कधी आणून देता? उन्हाळा गेल्या. अरे मारी काम पण तर पाहिजे तुला माती आणून द्यायला. आता मला नामदेव बरोबर जावं लागते बैलजोडी घ्यायला. कोणते बैल घ्यायला लागतात? कोणते धसाचे रस करणं लावले तुम्ही ना? याच्यासोबत जाऊ दे त्याच्यासोबत जाऊ दे, घरचे कामं राहिले तसेच. जा लोकांसोबत हिंडायले. पटानं माती आणून द्या मला, घर सारवण आहे ते मला. मग कुकडे जा, तोंड हारा तुमचं, पण पहिले आणून द्या माती. अबा त्या भाण्याला सांग ना, एवढा मोठा पोरगा झाला आता तू कधी आणि माती सांगतेले मी नाही जात. मला बैल आणायला लागते. तुम्हाला म्हटलं मी ना माती आणायचं तर तुम्ही म्हणता मी नाही आणत. त्याला सांग. त्याला म्हटलं मी ना माती आणायचं तर म्हणते मी नाही आणत. बाबाले सांग. मग कोणाला सांगू मी जाऊ का टोपलं घेऊन माझ्या आणले जाते काय? दोघे बापले कणी राहायचे त्याच्यावर कोलून राहिले. एकही जण जात नाही तळकन आणून देत नाही माती. थांब मी सांगतो भाण्याला. भाण्या बाबू इकडे रे. बाबा काय म्हणता? बाबू त्या माझ्या माती कोण आणून देऊन राहिला तू? जाय बरं लवकर घेऊन ये बरं माती, एक पोतळी भरून. तुम्ही माझ्या घर सारवते का? गावाचे घर सलाबचे झाले राजा, तुम्ही घर कधी बांधता बा? कधी लोक ते सारत बसता. इकून शेण लावू दे, तिकून माती लावू दे, इकून गारा लावू दे. ते राहू द्या, काही सारा फार नाही लागत. पाहून टाका ते घर न बांधू आपण. लय शाना झाला ना तू. या मातीच्या घरातच पाय ना किती थंडगार लागते तर. त्या सिमेंटच्या घरात जाऊन पाय ना कसं हुपते तर. लोकांना एस्या लावा लागून राहिले आता त्या घरात. तुझा खर्च वाढून घे ना बा. सिमेंटचं घर बांधून काही कामाचं नाही ते. सिमेंटचं घर हे बरं आहे आपलं मातीचं. याच्यातच थंडावा लागते, याच्यातच आपलं शरीर चांगलं राहते. तर बाबू ऐकलं ती मला काय म्हणते ना, आता मुकड्यान जाय माती घेऊन ये. अगोपणा करू नको, घर सारू नाही आपल्याला. काही जात नाही राजा मातीन फाती आहे. तुम्हाला जाणार शिंद जा. घर बांधून टाका झटकनी. हे मातीचं काही पुरत नाही. लोक सलाबच्या घरात चालले राहिले आणि आपण अजून तिथंच का आले बांधलं राजा बाबा फालतू. कुळातच ठेवा लागत होतं घर. इकून डुक्कर गेले असते, तिकून कुत्रे आले असते. जास्त शिल्लक काऊन चालून राहिला? जास्त चरचर करून राहिला काय? तुला माती सांगली ना आणायची, मग तेवढंच काम कर ना तू. शिल्लक नको चालू. जाय लवकर. पाहे का राजा तुम्ही हो? सलाबचं बांधान घर. राजा लोकांचे घर चांगले दिसून राहिले. आपलं राजा अजून आहे मातीचं. मग कोणी येत बी नाही आपल्या घरी. भाण्या तू पैसे कमव बापा. सलाबचं काय काचाचं बांध तू घर. ते मला नको सांगू, शांतपणा नको शिकू मला तू. मी तुझ्या बापा. मी बरा मातीच्या घरात. मला कसं चक्कर घेणार बाबू. तुझ्यासारखा थोडी उधळपट्टी करतो मी. हे करू दे ते करू दे. माणसानं इस्टेट जमवली पाहिजे. इस्टेट जमवली नाही पाहिजे. शायनिंगले काय करतो? घ्या मग हिसके नाना माती. आपल्याला सांगायचं नाही अजिबात बी. दरवर्षी हेच असते. एकर घेतो, गुंटा घेतो, अर्धा एकर घेतो. मा बापाला काही सुचतच नाही. नुसतं वावर पिसाट होते का मा बाप काय माहित. घर बांधणं नाही, फर बांधणं नाही. असंच आहे घर मातीचं. बरं भाण्या तू माती नाही आणत ना, आता घरी येऊ नको तू. याला भाकर नाही द्यायची. उपाय दिवस आले एक दिवस. मी काय आज माती आणत नाही. 2-3 दिवसांनी आणीन मी माती. मला जाणार बाजारात. बाजार आणि फजार ते मग होईन. पहिले मला माती आणून द्या आणि मग तुमची तिकडे काशी करा काही बी. पुसला ते पोतळी आणि त्याला लागा बरं रस्त्यानं. लवकर मला माती आणून द्या. गोष्ट घेत नाही बाबा. पहिले माती आणून द्या लागत्या. नाही तर मग आपल्याला भाकर देत नाही. आता हे माझ्यानं काही डोक्यावर आणल्या जात नाही बा. आता देवीदाचं गद भेटलो मला तर मी आणीन माती. आणि तशी काही माती आणत नाही मी. डोक्यावर आणले मला डोकं दुखते. ते तुमचं तुम्ही काही करा. ते गद्यावर आणा माती की घोड्यावर आणा. पण कसं माया कालच्या काल सारण झालं पाहिजे सगळं. नाही तर मग काय तटलोक जासाना मग म्हणसान मातीच नाही भेटली नसंच नाही. तुमचे ताल मला माहितात बरं. ढंगडे माहितात मला सगळे. हो आणतो मी आणतो. तू टेन्शन न घेऊ बा. जाय डोकं खात जाऊ माया फालतू. का नामदेवला तोंड मारेल होते मी बाजारा येतो म्हणून. आज काय हुकलं बाजार. पप्पा देवी असले पाहू दे पप्पा. त्याचं गद अशी रिकामत जातो घेऊन. त्यालाही जातो सोबत घेऊन. आता कोणता विचार करून राहिले? जा लवकर. चाललो. काय सरपंच चालता बाजारले? नाही राजा नामदेव हो, बाजारात तर काही येत नाही व मी. कसं ऊन लय तपून राहिलं ना. आणि भाजीपाला आणलाय मी. गेल तुम्ही तर काय तुम्हाला का भाजीपाल्याला म्हणून राहिलं? अरे आपल्याला बैल जोडी घेणं आहे ना. चला मग. मला काय त्या बैलातलं झेंडपळ समजते राजा नामदेव हो. मला इकडे विचारा बा किराणा मालचं. शेंगदाणे कसे आहेत, साखर कसा, तेल कसा, हे याच्यातलं सांगतो बा मी. तसं नाही, पण कसं माणूस सोबत पाहिजे. एकाला 1-2 सोबती कसं काय ना काही लक्षात येतेच. असं आहे. आता हा दगडू नाही का पट्टीचा गडी. त्या समाधानले सोबत घेऊन जातो तर दलालीच कामं करते की नाही. आता मी काही म्हटलं नाही बा समाधान भाऊले. कसं तो कंदील बुडा मा सोबत होता. म्हटलं आता तुम्ही येसान आणि दगडू आपण 4 जण चालले जाऊ बा 2 गाड्या घेऊन. असा हिसाब होता माया. कंदील बुडा का आले ते बाबा? का म्हसगीत घेते बाबा बुडा? की बैल जोडी घेऊन राहिला बुडा कंदील बुडा? बुड्याला ना म्हैस घेणार ना बैल घेणार. बुडा दुसऱ्याच नांदाचा नांदा आहे बाबा बुड्याचा. बाबा बुड्याला 1 एकर भरवार घेणार. बुड्याने कसे पैसे जमा करेला. नामदेव म्हणे गड्या 1 एकर भरवार पाय आपल्याला. म्हटलं बा बुडे आता मला बाजारात जा लागते बा बैल जोडी घेणार.
बुड्या म्हणे बाबा मी त्यासोबत थैली धरतो लागलंच तर म्हणे, पण आपला कसं एकर भऱ्या सौदा करून दे म्हणे. असा गेम आहे बुड्याचा. कोणतील बुड्यानं चांगलं जमवलं बाबा, कोणतील करता करता. बुड्यानं काय, अरे चांगलं नाही, लय चांगलं जमवलं बुड्यानं. पुरं पासबुक भरेला बुड्याचं, पैसेही ना. म्हणून तो लेख बुडा फडफड करते बा. त्या बुड्यात जाऊ द्या, त्या बुड्या टेन्शन ना घेऊ. बरं आहे माहिती थैली धरायले. तुम्ही चालताय बजारले, चाला ना. हा बैलजोड घेऊन येऊन आपण. त्या नामदेव हो, मी या उन्हातानात कुठेच नाही जात बा. लगन कार्यातही जाऊन नाही राहिलो. ऊन भेजा लागते ना हो. आणि त्या बाजारात काही सोय नसते राजा. ना पाणी भेटत प्यायले, ना खायला भेटत. आता ऊस प्या तर नाही का 65 फटक असते राजा. नुसतं बर्फाचा गोयाच. नामदेव भाऊ राहू द्या, सरपंचाला काही जबरदस्ती ना करू बा. ऊन फुन लागलं तर अजून घोर कसं. हा आपद आपल्या भोवती. बापा तो आपल्या गावातला दलाल नाही का समाधान, त्याला घेऊन जा ना हो. हा त्याला जोड्या जाडे माहित असतात, ओळख पाय काही आहे. हा बाजारातलं सारं समजते त्यालाच घेऊन जा नामदेव भाऊ सोबत. हा त्याला कोणालाच नको आणू. त्या कंदील बुड्याला राहू द्या घरी. अरे तो सम्या लय हिडगे धंदे करते ना. कावरेल कुत्या हाच करते. सौदा झाला की 1000 द्या, 500 द्या, 2000 द्या, असा करते तो. म्हणूनच काय त्याला रोज वागून राहिलो, रोज देऊन राहिलो पैसे. काम झालं फेकलं ढबोर त्याचं, मारली त्याच्या गांडीवर लात. कामापुरता मामा. काय राजा नामदेव हो तुम्ही 1500 पाळता राजा. पण कसं काम कसं प्युअरचं होते ना, समजतीन द्याले. हा नामदेव भाऊ 1500 काही पाहू नका. घ्या त्या समाधान भाऊ सोबत घ्या बा. बरं आहे ना टेकणी आपल्या सोबत. सरपंच पाहतो बा काय आहे. हा पाहतो मी त्या समाधानले कुकड्या आहेत. त्याला जातो बा घेऊन. आता तिकडे दगडू चाल बरं. हो मी येतोच तुमच्या माग. मला काही सौदा आहे नाही आठवून. हा सौदा घेतला येतो. बरं मी पाहतो हो समाधान भाऊले बा. हा तू ये मग मागून. येतो. बाबा कंदील बुडा येऊन राहिला इकडे. काय म्हणतो बाबा हा बुडा. अरे गड्या भारी केस आहे घरी. हा काम होते गड्या आता आपलं. अरे बा देवीदास घरीच आज काय. काय बुडे बा, मला उन्हात का ढेकलं फोडायला पाठवता का बा. नाही रे देवीदास तसं काही नाही बाबा. काय होतं. काही नाही गड्या, एक काम होतो बा. काय काम आहे पण. नाही गड्या तू गद पाहिजे होतो बा मुली. कसं माती आणणार गड्या, पांढरी माती गडीवरची. बा गद्यासाठी तर आपली काही नाही. तुम्हाला दिलंच असतो म्या. पण ते कसं आहे माहिती आहे का, गद नवीन पाणूस पाहिला की आडवं देडच कुत्ते राजा. हा जातच नाही ते. कसं आहे गड्या, मुले अर्जंट माती आणून होती पांढरी. म्हटलं घर सारो ना, बायको करून राहिली कुरकुर. तू काय कर माहिती आहे का, गद फोत काही देऊ नको मले. तूच चाल बा गद्यासोबत माती आणून दे माहिती एवढी. काय ना काही कसं कमाईची लाईन असली तर मग येते माणूस. आता काय हे आता सांगा तुम्हाला माती जाणणार मग काय येऊ मी. पाहिजे सायली देवीदासली रोजदारी पाहिजे. तसा येत नाही म्हणते फुकट. कट्टो कोणी काम करतच नाही ना आजकाल. नोट्यावर गेल्या सारी कुवट. हो पैसा फेरा व्हायला सारी माणूस की गेली. सांग ना बा की रोजदारी पाहिजे म्हणून खुल्लं बोलत जा बा. लपून चुपून नको बोलत जाऊ तू. हा काय सांग काय द्यायला लागतात तुले गद्याजन तू ये. माया 200 रुपये रोज आणि 200 रुपये गद्याचा रोज. 400 रुपये देऊन टाक जा. हो गड्या 400-500 रुपये सांगून राहिला बा तू. एकच पोतळी आणणार मले. हा 400-500 रुपयात त्याला ट्रक येते. पुरं चुनख बुडाय नाही. बा मग ट्रक सांगा. आपलं गद फद काही रिकामा नाही आणि मी काही रिकामा नाही. बरं झपतो बा मी. जा. आणि शपाकी मारायली पुरी ट्रक म्हटलं गडीवर ट्रक जातोय नाही. याच्या गद्याशी उपर आहे. मारले का हाय मोठा ठाकला आता. गड्या एवढा अकाउंट टाकून राहिला तू. चाल ना बा मुकड्यानं. हा 250 रुपये घेतो दे तेवढी पोतळी आणून मी. 250 घेईन पण मग कशाला हातने लावणार हो बा. पोतळी उचलणार नाही. मग मनसान गड्या जराशी माती टाक्या पोतळी. उचल गड्या, उचलून दे गड्या. हा टिकासच घे गड्या. मी ते धंदे करणार नाही. फक्त गद धरी. गड्या जास्त जवळेलपणा झाला बा. जास्त ओढून पाहून राहिला बा हात घडी. बापा बादशासारखा उभा राहायचो तू. काहीच करू नको. चाल बापा पटकन चाल. हो बुडवा चाला ना. बायकोनं माझी गुंडी दाबली नाही तर मग काय काय याचं गदन फत आणली असती मी 2-3 दिवसानं. नामदेल नेलं असतं त्याचं गाडा नेलं असतं डायरेक्ट तटी. पण ते कसं आहे आता बायकोच्या पुढे जाता येत नाही. बायको करून राहिली कुरकुर. माती तर आणणं नाही तर मग काय संध्या कसं भाकर नाही करणार ना ते. मग आता झपू नको ना. चाल ना 250 देतो तुले. जरा ही शांत राजा. उठू द्या मला. येतो ना बा. मी का नाही म्हणून राहिलो का. हे कसं देवीदास म्हटलं बिकडे बंदू का जरा जर उजवऱ्यात बोललं की नाही बसल्या का येणारच नाही. हा इचकेल वांगा नाही गड्या. चाल ना देवीदास टाइमपास नको. हो चाला ना बुडवा चाला ना. येऊन राहिलो ना. अरे बा देवीदास एवढ्या उन्हात कुकडे चालला बाय गद घेऊन. बाबा या कंदील बुड्याची माती आणून देणार बा. पांढरी माती घर सारायला पाहिजे बुड्याले. बुडा म्हणे बा चालच म्हणे गद घेऊनच चाल म्हणे बा. तुला रोजदारी देतो म्हणे. म्हटलं चला बा मला काय करायला लागते रोजदारी होती तर. हा कोणदिल्या काही इटेल धंदा सोडणारच नाही रे बापा. आज लोक तिला का माझ्यासारख्यानं घर बांधलं असतं बुवा. कदलोक त्या मातीच्या भीती सारत बसता राजा बुडे बा तुम्ही. हा सिमेंटचं बांधून टाका ना सलाबचं. लोक पाहणं कुठे चालले अजून तुम्ही उंदरावरच आहे बाबा. करतो ना बाबू ते बरोबर आहे माया. काय करायला लागते काय नाही ते मला बरोबर समजते ना.
ते तू नको शिकू मुले काय करावं लागते आणि काय नाही. सिमेंटचं बांधायला लागते की मातीचं ठेवावं लागते तर. कोणजेल काय खाऊन घर बांधणार आहे हो? गुयासारखा चिकोट आहे हा. मातीच्याच घरात राहीन हा. याच्या बापान बांधलेला तापासून त्याला लिपापोती चालू आहे नुसतं. सारं सुरय गेलं की झालं. याच्या घरात टीन तर नाही बदलले राजा. काय मोतीराम, मी गोयापेक्षा नाही गोन्नापेक्षा चिकटा. तू जर बोलणं झालं असेल तर झटकन कसं आम्हाला जाऊ दे बा, माती आण ना आम्हाला. कसं मग घर सारा राहिला आणि बायको कुरकुरू करून राहिली एक तर. बुडबा सलापच बांधून टाका न हो. काय राजा मातीच्या घरात राहिले हो, नांदी लागून राहिले हो. हित राजा कोणात लग्न करावं लागते राजा. या मातीच्या घरात देते कोणी पोरगी. काय भाऊ समाधान, मातीचंच बोर आहे ना. मातीच्या घरात थंडावा चालते. सिमेंटच्या घरात किती होपते. हा, सिमेंटचं घर बांधले की मग त्याला कूलर आणा. कूलर आणले की मग कूलरमध्ये जमत नाही. मग एसी आणा. मग किती खर्च वाढला. हे मातीचं कसं एअर कंडिशनच आहे. थंडगार झाली एकदम बिलकुल. समाधान जुनं ते सोनं असते. या बुड्याची काही इच्छा नाही घर बांधायले आणि तुम्ही काही या बुड्या मागे पुदाक लावू नका. तसं मागं उन्हात उभा आहे मी उन्हात उभा आहे. झटकन कसं आम्हाला जाऊ द्या बा. झालं असेल तुमचं भाषण तर. हो रे बाबा, जाय बाबा देवीदास, जाय रे बाबा कंदील. घर बांधू नको. तुझ्या पोराच काही लग्न होत नाही. मुंजा जरा देते पोरगा. कोण पोरगी देते हो या मातीच्या घरा. बसल्या का तू लिपत आता लिपापोती. देवीदास दरवर्षी एक पोतुरी आणून देत दर बा पांढऱ्या मातीची. मोतीराम तू गड्या बोलू नको ना गड्या रे. मा मी पाहिजे ना बा रे. तू लय बांधलं बा सिमेंटचं घर मला माहित आहे ना. तू इथं कुठे घरात राहायचं गड्या सांगून राहिला मला मोठा शानपणा. तू पाहिजे पाहिजे बांधणं एक सांगून 2 मजले. आपलं ठेवा झाकून दुसऱ्या पावाकून मोबाईल की मग तुला रागीन. गरमागरमी करू नका ना. कसं हे माती राहीन अटीसा मागं दे राहीन आणि मी राहीन अटीसा. तुमची दोघांची फायटिंग होईल. त्यापेक्षा चला लवकर कंदील बुडबा. हे बचा हे रिकामचोट लोक नाही लागेल पुरं. आपलं ठेवा झाकून दुसऱ्या पावाकून जाऊ दे. बंड लोकात चल लवकर दे चल बापा. लाखन चाल. आपल्या गावातले लोक अशा पायदरी चालू देत नाही घोड्यारी बसू देत नाही. त्यानं बुडबा कुठे टेन्शन घेऊन राहिले. चाला माती आणून आपण मुकड्यानं. पैसे कुठे ठेवते काय माहित बा. हा कोण दिलाय लेखाचा. होटाने खात नाही होटाने खात नाही काहीच नाही लेखाचा. शिवाय गाचा कोण दिलाय. समाधान कोणा घरी लग्न असू दे याला सांगू दे ना. असा कावर करते खायला की बस मला भेटते कुत्र्याला भेटते. बुंदी खाऊ की भाजी खाऊ की पुरी खाऊ. अरे बुडबा म्हणून जोडला त्या कंदील बुड्यानं. आपल्या गावात माल नाही एवढा बुड्याचा माल आहे. आपल्याला काही घेणे देणे मग त्याचं तो पायात बशीन. कसं आपल्याला वाटते की घरदार बांधलं तर बा पोराचं लग्न कसं फटकन होईल. पण हा रद्दी आहे लेखाचा. बुड्या आपण काय टेन्शन घेता. चला काय समाधान मग आज बाजारला नाही गेलेला का तुम्ही. आपल्या गावात कोणी बकराचा पाहिजे जोडी घेणारा. आपल्या गावात कोणाला जोडी घेणं नाही ना. तसाही मी बाजारात जातो. पण कसं बाजारात कॉम्पिटिशन वाढलं ना बा. दलाल बम झाले ना. जो तो दलाली करायला नाही गेला आहे ना. समाधान भाऊ तुमचे काही फिक्स गिराईक असतील ना. ते फिक्स गिराईक पकडायचे तुम्ही ना. सारखा धंदा आहे का माया. फिक्स गिराईक 4-4 वर्ष एक माणूस जोडी नाही येत. हा कसं दर बदलले नवीन नवीन बकरे पकडा लागतात. हा धंदा तुझ्यासारखा नाही बाबा राखीव. काही नाही पूजा पाती चालूच आहे. मा तसं नाही ना. काय राजा समाधान भाऊ बसल्या बसल्या घेतला मला तुम्ही चिमटा. काय माणसा आहे बा. अरे हायले समाधान दलाला पैसे. आई योगा जाय म्हणा. समाधान दलाल सापडला तर काय समाधान भाऊ हाय का रिकाम पण. हागडी डायरेक्ट रिकाम पण विचारून आला बा. काका नेते का मोबाईल थिबो टाकेले. काय झालं बा काय होतं. अरे काय नाही समाधान भाऊ बाजारले कसं जोडी घ्यायला जाणार आपल्याला. मीच तर बकरास्त थांबून राहिल तर बाबा बरं आला बापा. हा चाल ना बाबा माझा रिकाम पण आहे. बैल म्हटलं की बाजारसाठी तर आपलं कधी रिकाम पण आहे बापा. चाल ना बाबा पहिले जाऊ बैल जोडी घ्यायले. हो आपल्याला बाजारला जाणं जा. पण त्या कंदील बुड्याला पाहू द्या मला. हा त्या बुड्या झालं की नाही झालं तर तो बुडा येऊन राहिला बाजारले. बा नामदे तो बुडा का बाजारले फजारले येणार बा. तो बुड्याचा पांढरी माती आणायला जायला. घर सारवून आहे त्या बुड्याचं. तो बुडा नाही बाजारले गेला. तो बुडा माती आणायले. त्याच्या काही सांगून राहिले का तुम्ही. अरे सकाळी तर भेटून गेला मला तो बुडा. चाल म्हणे गड्या बाजारले जाऊ आपण. अरे नाही ना गड्या मा डोळ्यानं पाहिलं ना. तो बुडा माती आणायला गेला बा. देवदासचं गदे होतं. देवदासी सोबत होता आणि बुडा होता. या बुड्यानी मारली तिरी. या आता कोणा विश्वास ठेवा माणसानं. म्हटलं बरं आहे बुडा थैली धैर्या रे. बुडे झालं बेया चाप्टर आहे. 2-2 खेप घरी मायाचे. काय आमचं बाजारले कधी चालतं कधी चालतं. चाल ना आपण जाऊ ना जोडी घेऊन. आणि आता बुडं माती आणायला गेलं. सांगा आता किती तिथं आहे ते बुडं. हे ठेवीन का माणूस त्या बुड्यावर विश्वास. सांगा आता समाधान भाऊ पहा कसं आहे ते. मी नामदेव भाऊ अशा नांदी लागले राजा. तो बुडा 52 पत्त्यातली जोकर आहे राजा. कोणा सारेल चिवत्या बनवत तो बुडा. आणि तुम्ही त्या बुड्या नांदी लागले. अरे तो बुडा काहीच कामाचा नाही. कोणा कामात पडत नाही. तो तास तुऱ्या देते हाती तो बुडा. त्या बुड्या विश्वास नाही ठेवायला पुरत. गड्या नामदेव मला हे नाही समजलं. आता कोणत्या बुड्याचा बैल जोडी काही वापरत नाही. म्हैसी घेत नाही तो बुडा. कोणत्याला साऱ्या गावाचा. पण तो बुडा येऊन काय राहिला पण बाजारले. बाबा त्या बुड्याचं भलतंच काम आहे. तो बुडा म्हणे एखाद्याचा वावर जर सापडलं म्हणे 1 एकर भर तर आपण घेऊन टाकू म्हणे. बाजारात एखादा माणूस पाय म्हणतात वावर इकडे असा. म्हटलं चला बा मग सोबत काय करावं लागते.
अरे एक्कर ह्या रे गेली का गोट घर आलं साहेब तुझ्या बुड्याचं बांधणं घराला करते बुडा लिपापोती काय शेण आणते काय माती आणते घर नाही बांध हा निकडे हा पावर घेते जाऊ समाधान भाऊ डोक्याला ताण घेऊ त्या बुड्याच्या नांदी लागल्या जाते घराच्या तो बुडा त्या बुड्या ना म्हणा करत राहते बुडं का वाया जायला बुडा आहे ते घिंत वावरात घिंते बुडं घर फर नाही बांधत राहण्याच्या भाण्यात लगन तसं देणार जायला कोणी पोरगी जाऊद्यानगडे आपल्याला काय घेणे देणार मला कसं टेपणी वागून होतो सोबत सोबत आपण थैली धरते मागं मागे येते हा खाया पियाचा खर्चही होते हा जाय याचं भाडं गिळं सारं ओके मध्ये काम होतं मी म्हणून वागवत असतो मी कुठे नाणी लागते बे त्या बुड्याच्या जाऊ दे रे बाबा तो तिथला तो बुडा काचं भाडं भरणं फरणार बा मात्याने गेलं ते बुडं हा पैशात तर बे जीव आहे त्याचा तुले भला पटला बाबा तो बुडा समाधान भाऊ तिथला काही करू नका चाल आपल्याला बैलजोडी हे नाही ना बसा चाले बसा दे तुम्ही हो या बा तुम्ही जमला तुमचा जुगा मला बा लागेल काय ना काही जमो तुम्ही जुगा हा पाहतो चला हो समाधान भाऊ गप्पा ना बरं चला चाल बा चाल थांब पुढे बा कसं करता आता सांगा आली गडी आता आलं मग त्या भीती तिकून घेणं गं तर आपल्याला माती आणायला कसं सुई पडीन आता अठी जर गोदर ठेवलं तू ना तर कसं मग ते डोक्याला आणा लागेल आणि मला हिसके घ्या लागतील तू तर हातही लावत नाही काय बुडबा गद्याले जीव आहे ना मी काही त्याचा जीव न घेऊन आता भीती आहे तिकून नेणं म्हटलं तर जाईन कसं गद सांगा ना तुम्ही गदन येत मग तू तर चाल तटलो मा सोबत हा हातभार लायल जरासा आपली बोला काय झाली की फक्त कसं मी तटलो घेईन काल हातही लावणार नाही काहीच नाही तुमचं काम तुम्हाला करावं लागेल आम्ही बोललो होतो की तुमच्या बरोबर लय लाग बोलला होता पण मग आता कसं रे एकटा कसं करू सांग मग आता तू हा मी लगा खंदू की पोतळी भरू की काय म्हणजे हा चालणार का तटलो आता तेवढी मदत करत नाही का बुडबा आणली की नाही गोष्ट तटी सा तुम्ही ना काय राजा माणसं आहे तुम्ही हा सांगलं तसं करत जा ना बा आपण कसं पहिलेच कबूल करून येत असतो हा कसं आपल्या मागे आपण कुरकुर नाही पाहिजे मग हा तर जाऊ का मग गद घेऊन वापस मेले का एवढ्या झालं काय का माणूस की असती की का काही आले का दिवसात कसं करून आला का तू हा सोबत नाही का तुला हे नाव मोठं लेखा लक्षण खोटं आले का जराशी मदत म्हाताऱ्या माणसाले बा शोभते गिफ्ते सारं मले कसं मी पहिले तुम्हाला कबूल केलं नाही काय तुम्हाला पहिले सांगितलं बा 400 असतील तर कसं मी सारं काम करीन आणि 250 कसं फक्त गद आणि मी फक्त कसं गद्याले धरेले एवढं तुम्हाला कबूल करेल आहे मी 50 एक्स्ट्रा घे बापा पण चालणं बा तटलो सोबती पाहिजे मला कसं हे कसं जंगल दापा सर आहे ना फाटते ना हा चाल बा तटलो चाल इकडे हातभार लावतो जरासा गदायला स्फूर्ती बुडले दाती काती आले लेखाचं हा कसं सरफीन लेखाचं फालतू कसं घर नाही गदच मरीन माया अरे बुडबा चाला बा 50 फक्त जास्त दे जा चाला येतो बापा एवढे म्हणून राहिले तुम्ही तर कसं आता गावातलं कामा नाही म्हणता येत नाही हा चला बापा तू देदाच्या तुझे काम पडू दे फक्त थांबतो तुला अकात नाही करायचं मग म्हणतो मी कोण दिला ना मग हो बाबू हा देतो ना बापा तुला 50 देतो चाल बापा लवकर चाल गद तिकडे नाही येत बरं गद अटीच रे ना आपण दोघं जाऊ फक्त तिकडे बाबा गद अटीच ठेव ना बापा चाल ना तू चाल ना फक्त सोबत चला म्हणा ना बुडबा धन राजा भरा पोतळीन चाला टाइमपास लावून राही राजा राही असा ठिकाण फायदा की तसा ठिकाण फायदा अरे काय माणसं आहे बापा तुम्ही गड्या मी म्हातारा माणूस आहे गड्या माझ्या ना काय जमते का दन काम जमते का माझ्या ना होय पाय ना माया काय आहे तर आता मा मतानं मी करून राहिलो बा धीरे धीरे करू दे ना मला तुमचं काम तुम्ही करत बसा बा मी चाललो त्या झाडाखाली बसतो तुमचं काम झालं मला आवाज देता तुम्ही हा बसा संध्याकाळला उकरत माती गड्या असं नको करून भावा गडीची जागा आहे नाही अरे थांब ना तू हा अरे एक तर दन काही काम करतही नाही तुम्ही हा धीरे धीरे उकरून राहिले आणि मला म्हणता अरे थांब तू गडीची जागा अरे ऊन लागून राहिलं मले हा तसं होते तसं करतो ना थांब ना तटीचा थांब ना हा अटून जाऊ नको बा तू हाल नको हा मी खणतो ना लागलं असतं जनच खणतो मी आता एवढे फाट्याचा खाले मातीन फातीन कुठे नाणी लागले राजा तुम्ही घेणार देणं काय राजा माणसं आहे बापा तुम्ही एवढं खाली भेटा हो तुम्ही राजा हो दिदा घेणं तिकाच घेणं दन खणले का मी पोतळी भरतन धुतलो का बे एवढं काम नाही करतलं का तुम्हाला मी पहिलेच काय सांगितलं मी काहीच करणार नाही मी कशाला हात नाही लावणार खंद असेल तर खंदा नाही चाललो मी हा खंदा लवकर टाइमपास ना करू हा गदही उन्हात आहे मी उन्हात आहे एक तडी हो बाबा खणतो पण दिल्या बा जास्त बोलला तर हा पहिलेच तर देतात 12 भेजा चटकन चालला देऊन गद घेऊन गाठी बसीन तो येत काल बाबा खन धीरे धीरे आता काय जा बुडे बा खनसा नाही जोऱ्या जोऱ्या बांगड्या फुटतीन तुमच्या गड्या बोल नको तू बोल नको ना चुपचाप आहे ना बाबा बोलेल नाही पुढे देवदास वाया जाईन काम झालं पुढे जी राग झाली ना बसले का बेकार होऊन देईन ना
हातानं उकरायला पुरते रे बाया टिकासनं पुरं थंडगार करून टाकलेलं का कुठे आले काय उकरून राहिले का आता हाताने उकळते का काय मारले काय पुरं मॅट आहे रे बाबा हे इथल्या का संध्या करते हे कुठं नुसतं टाइमपास चालू आहे तिचा जे गाज ओय दिले काय लागून राहिलेली गडीचा काय आहे रे गव्हाड सापडलं रे गड्या गव्हाड सापडलं बरं देवदास इकडे रे हो इकडे देवदास इकडे ना काय झालं बुडे बा काय झालं काय इकडे ना तू इकडे ना झालं लेकतडीचा का इचू घेतो ते दिसला बुडेले आवाज देऊन राहिला बुडा मी त्या पाद राहिले का बुडा बी बरं बापा बुडे भाऊ हो बा बुडे बा हे सोना आहे ना बापा नको करू कल्ला नको करू हो कसं आवाज देईन कोणाले कसं आता हे गव्हाड सापडलं आपल्याला आले गड्या देवदास काही सारखं झालं गड्या आपलं तर गव्हाड सापडलेला गोडीत हा बुडे बा त्याला लवकर कसं सटका आटून आला पोतळी भरा आपल्याला झाला झटकनी लागलाच ते मी घेतो बाबा पोतळी पोतळी तू काय घेतो बाबा मी डोक्यावर घेतो ते गदई राहू दे हो तसंच घे हात आलं तू गदा आता हा बापा गेला पाहून कुकड्याचं काय करू हे गबाड घेऊन त्या भरसा नाही आपला करायचा मी कसा आव करायचा हो आपला अर्धा हिस्सा आहे याच्यात हो सांगून राहिलो मी तुम्हाला दारी फौजदारी काही देऊ नका मला फक्त यातलं अर्ध दे द्या मला रोजदारी घे तू मोकळा राह तू गबाड मध्ये सापडलं मला खंता सापडलं तुले काय का तोंड पाहायचे पैसे देऊ का रोजदारी नेला रोजदारी काम कर असं करून राहिले का तुम्ही असं करून राहिले का साऱ्या गावात माजून करीन मी बुड्याला गबाळ सापडलं कसं विचार करून पा काय नाही रे देवदास मजाक करून राहिलो ना अर्ध तुले ना अर्ध मुली बस अर्ध करून आपण चाल मग सटकनी अरे थांबायला नाही पुरत आता चला लवकर चला आता